नमस्कार, मी आस्ताद सुनीता प्रमोद काळे। आज जागतिक महिला दिन आणि खास या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांची लाडकी डिजिटल वाहिनी लोकमत फिल्मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक खास आगळा वेगळा कार्यक्रम। आता तुम्ही म्हणाल की महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी काय बुवा करतोय, तर त्याचं एक वेगळं कारण आहे। बऱ्याचदा होतं काय, आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या मैत्रिणी, सहकारी महिला आपलं भरभरून कौतुक करतात। आपल्या यशात त्यांना आनंद वाटतो, कारण त्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो। फक्त वाटाच नाही, खूप पाठिंबाही असतो। पण आपण मात्र बऱ्याचदा त्यांचं कौतुक करायला कुठेतरी कमी पडतो। त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण पुरेसा करत नाही। मुद्दाम होत नाही हे, पण काही गोष्टी अनावधानाने राहून जातात। तसं होत असेल कदाचित। मनोरंजन विश्वात वावरताना अभिनय तर सगळेच करतात, पण अशा काही महिला आहेत ज्यांनी अभिनयापलीकडे जाऊन आपलं एक विश्व निर्माण करायचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झाल्या। आणि अशाच काही महिलांचा बहुमान सन्मान करण्याची संधी मला या कार्यक्रमामार्फत मिळाली आहे, याचा मला सार्थ रास्त अभिमान वाटतो। तेव्हा भेटूया स्वतःचा एक वेगळा आदर्श निर्माण करू पाहणाऱ्या या माझ्या कर्तबगार मैत्रिणींना। अभिनेत्री श्वेता मेहेंदळे गेली 20 वर्ष ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। पण आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला एका वेगळ्याच पॅशननी झपाटलं आणि तिने थेट घेतली गगन भरारी, माफ करा, बाईक भरारी। तेव्हा अभिनेत्री ते बाईक रायडर हा तिचा अनोखा आणि धाडसी प्रवास, या चला पाहूया। बाईक आपल्या हातात असणं हे एक खूप मोठं स्वातंत्र्य आहे, जे अनेकांना त्याची कल्पना नसते की तुमचं वाहन तुमच्या हातात आहे, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता। सो ते एक स्वातंत्र्याची चटक लागली असं आपण म्हणू शकतो, आणि ती चटक लागल्यानंतर ती चटक सुटत नाही। त्यामुळे आता हिचं नाव मित्र आहे। मी माझ्या मित्राबरोबर फिरायला जाते आता। मी पहिली सोलो राईड मी इगतपुरीला केली, मग माळशेज घाट झाला, पुण्याच्या तर चालूच असतात। त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला आर्यला घेऊन कर्नाळ्याला गेले होते, ते फिरून आलो। मग कोकणाचा दौरा आम्ही केला, तेव्हा माझ्याबरोबर अपेक्षा होती, यश होता आणि आम्ही तिघं आपापल्या बाईकवरती, आणि आम्ही ऑलमोस्ट तळ कोकणापर्यंत जाऊन आलो। आणि त्याच्यानंतर गोवा दौरा केला, मग ही बाईक घेतली, मग ह्याच्यावरून आम्ही कास पठार, सातारा वगैरे फिरून आलो आहे। फिमेल ट्रॅव्हलर म्हणून आता मी बाईक घेऊन जाते। एरवी ट्रॅव्हल आपण करतो, गाडीतनं जातो किंवा विमान किंवा कुठल्याही इतर वाहनातनं, तर तशी रिस्क नसते। बाईक घेऊन जाताना मला सुरुवातीला थोडी भीती वाटायची की मी एकटी जाते, मग एक मुलगी म्हणून एक काळजी वाटणं खूप स्वाभाविक असतं। पण तसं आपल्याकडे काहीच जाणवत नाही, काहीच टेन्शन नाही, काहीच नाही। मी सोलो राईड्स पण केल्या आहेत, आम्ही ग्रुप राईड्स केल्या आहेत। कधी कुणीही येऊन तुम्हाला त्रास देत नाही, कुणीही तुम्हाला उगाच काहीतरी काही मिसबिहेव करताय किंवा असं काहीही होत नाही। बरं, सगळ्यात आधी होतं काय की आमचं फुल फेस हेल्मेट असतं, जॅकेट असतं, गिअर्स असतात। सो बघितल्यानंतर कळत नाही की मुलगा आहे का मुलगी आहे। सो तो एक फायदा असतो, ते अख्खे गिअर्स घालून गेल्यानंतर की कळत नाही की कोण आहे। पण हेल्मेट काढल्यानंतरही जेव्हा बघतात, तेव्हा सगळ्यात आधी महाराष्ट्रात मी फिरत असेल तर ओळखतात की अरे तुम्ही आहात। सो एक पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतो। पण कोणी ओळखलं नाही, समजा आता गोव्याला मी गेले होते तर तिथे फार कोणाला माहीत नव्हतं, मराठी लोकांव्यतिरिक्त, पण कुणीही काहीही त्रास देत नाही, सोलो ट्रॅव्हलर असलं। त्यामुळे आपल्याकडे जो एक बाऊ केला जातो की अरे तू एकटी मुलगी आहेस, एकटी कशी जाणार फिरायला, तर तसं भीती बाळगण्याची काहीही गरज नसते। आपल्याकडे स्त्री ड्रायव्हर हे एक मस्करीचा विषय आहे हा, की ट्रॅफिकमधून अरे बाई गाडी चालवते, हे वाक्य तर सर्रास म्हटलं जातं आणि आपल्याला ऐकू येतं। आता आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे ह्या गोष्टी बदलू शकत नाही, मी नाही बदलू शकत। तुम्ही एका बाईला कमी लेखताय, बरं पुरुष काय सगळे चांगले ड्रायव्हर असतात? नाही ना। प्रत्येक पुरुष असो स्त्री असो, काही ना काहीतरी गोष्टी असतातच। दुसऱ्याला उगाचच हिणवायचं आणि दुसऱ्याला उगाचच कमी लेखायचं हे मला पटत नाही। आणि स्त्रिया वाईट ड्रायव्हर असतात हे म्हणणारे लोक असतात, तेही मला पटत नाहीत, पण माझी भांडणंही होतात। पण मला हे माहिती आहे, आता तुम्ही माझ्या ओळखीच्या कोणालाही विचारू शकता की सगळे म्हणतात की मी उत्तम ड्रायव्हर आहे, आणि मलाही माहिती आहे की मी उत्तम ड्रायव्हर आहे। सो अनेक पुरुषही मी बघितलेत की लेन तोडत जातात, सिग्नल आहे आपला पण
ते थांबणार नाहीत, ते सिग्नल मोडून पुढे जातात. आणि जर मी थांबले असेल तर माझ्याकडे असं बघतात की अरे कशाला थांबले, कॅमेरा थोडीच आहे इथे, काही रेकॉर्ड नाही होणार आहे. पण सरकारने जर आपल्याला नियम घातले तर ते आपल्या सेफ्टीसाठी नियम आहेत. सो ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे बाईक चालवताना जर मी हेल्मेट नाही घातलं तर तुम्ही बोलणार आहात की अरे हेल्मेट का नाही घातलं. पण जर मी सिग्नल तोडला तर अरे वा सिग्नल तोडला, असं नाही होत. नियम असतात आणि ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत, ह्या मताची मी आहे. सो जेव्हा आपण ड्राईव्ह करतोय किंवा राईड करतोय किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रॅव्हल करतोय, सगळ्यात आधी नियम पाळणं, गिअर्स वापरणं. गिअर्स कशासाठी असतात तर गिअर्स तुमच्या सेफ्टीसाठी असतात. समजा चुकून माकून तुम्ही पडलात तर तुम्हाला काही होऊ नये ह्याच्यासाठी ते गिअर्स असतात बाईक चालवतानाचे. म्हणजे कोकणात दौऱ्यात असताना मी बाईकवरून पडले, पण माझ्या हातात ग्लव्ज होते, जॅकेट होतं, नी गार्ड्स होते, सो मला कुठेही लागलं नाही. सो ह्यासाठी ह्या गोष्टी पाळणं गरजेचं असतं. किंवा गाडी चालवताना सीट बेल्ट लावणं गरजेचं असतं. सो ह्या थोड्याफार गोष्टी पाळल्या ना आपण तर मग काही टेन्शन नसतं सोलो राईड करताना किंवा बाईक चालवताना किंवा काही चालवताना. आणि आपल्याकडे ना की थोडी अजून भीती आहे लोकांना की तुम्ही बाईकवरून जाऊ नका, लांब जाऊ नका, एकटं ट्रॅव्हल करू नका. पण मला असं वाटत नाही. ज्या मुलींना आवड आहे बाईक चालवण्याची, सोलो ट्रॅव्हल करण्याची, माझा त्यांना आग्रह आहे की प्लीज घराबाहेर पडा आणि प्लीज सोलो ट्रॅव्हल करा. कारण नुसतं ट्रॅव्हलिंग किंवा नुसतं फिरायला जाणं नसतं त्याच्यात तुम्हाला स्वतःची ओळख होते, तुम्हाला वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळ्या जागा बघता येतात आणि त्यातनं जे अनुभव येतात ना ते फक्त तुमचे असतात. जे तुम्ही कितीही शेअर केलेत कोणाबरोबरही तरी तुम्ही पूर्ण एक्सप्लेन नाही करू शकत, कारण त्या गोष्टी तुमच्याबरोबर तुमच्या आतमध्ये आयुष्यभरासाठी राहतात. आणि हे स्वातंत्र्य दुसऱ्या कशातही मिळत नाही. आता आपण राईड आणि ड्राईव्हबद्दल बोलतो आहे, तर ड्राईव्ह करण्यामागे माझं इन्स्पिरेशन माझे बाबा आहेत. कारण माझे बाबा उत्तम ड्रायव्हर होते. सो त्यांचं ड्रायव्हिंग बघत बघत मी लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यानंतर गेल्या काही वर्षात यशची माझी मैत्री झाली, तो उत्तम ड्रायव्हर आहे. सो त्यांनी मला काही टिप्स दिल्या. सो हे दोघंजणं गाडी चालवण्यामागचं माझं इन्स्पिरेशन आहेत. आणि बाईक चालवण्यामागे जसं मी म्हटलं की इची बूट्स नावाचं चॅनल आहे, नोराली नावाची फिमेल रायडर आहे. म्हणजे ती राहते नेदरलँड्सला, तिने भारतात येऊन हिमालयन विकत घेतली आणि ती खूप सोलो राईड्स करते आणि तिचं रेग्युलर राईड्स चालू असतात. ती एक इन्स्पिरेशन आहे माझी सोलो राईड करण्यामागे किंवा बाईक चालवण्यामागे. आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंग किंवा मोटो ब्लॉगिंग सुरू करण्यामागे अपेक्षा चोक्सी माझं इन्स्पिरेशन आहे. कारण तिचं स्वतःचं चॅनल आहे. तिचे व्हिडिओज बघून, तिचे एक्सपिरियन्सेस ऐकून मला वाटलं की आपण सुद्धा हे सुरू करावं आणि काहीतरी वेगळं ट्राय करावं, एक्सप्लोअर करावं. कारण आयुष्यात आपण एकमार्गी जर चालत राहिलो तर काही मजा नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन काय म्हणतात बरं, चाकोरी बाहेरच्या गोष्टी शोधता आणि त्या करायला लागता आणि तेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य नव्याने दिसायला लागतं, नवीन तुम्ही स्वतःला नवीन भेटता. सो हा एक्सपिरियन्स तुम्हाला कधीच मिळणार नाही. अभिनय क्षेत्रात आता मी गेली जवळजवळ 20-21 वर्ष काम करते. त्याबरोबर मी आणखीन काहीतरी आपण वेगळं शिकण्याचा प्रयत्न करतच असतो. अभिनय शिकता शिकता एकीकडे मी बेली डान्स शिकत होते. त्याच्यानंतर आत्ता मी MA करते. हे सगळं चालू असताना बाईक राईड चालू आहेत किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्स माझे चालू आहेत, फिरणं चालू असतं. हे सगळं करण्यामागे एकच उद्देश असतो माझा की मला स्वतःला भेटायचं असतं. की MA करणारी श्वेता कदाचित वेगळी असू शकते, बाईक चालवणारी श्वेता वेगळी असते, त्याच्यानंतर बेली डान्स शिकणारी श्वेता वेगळी असते, अभिनेत्री श्वेता वेगळी असते. ह्या सगळ्यांमधली एक कॉमन श्वेता कोणीतरी आहे जी मला अजून सापडली नाही आहे. तर ती शोधण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि असं काही नसतं की एक म्हणजे एकच गोष्ट करायची. आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. प्रत्येक घटनेतनं, प्रत्येक गोष्टीतनं आपण काही ना काहीतरी शिकत राहतो. आणि असं आणखीन काय आयुष्यभर विद्यार्थी दशा असल्यामुळे आपण ह्या गोष्टींमधनं सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो, शिकू शकतो. बाईक राईड करत असताना जेव्हा मी कोकणातल्या दौऱ्यावरती होते तेव्हा आम्ही रस्ता चुकलो आणि U-टर्न घ्यायचा होता. सो U-टर्न घेताना माझी बाईक पडली आणि तोपर्यंत यश आणि अपेक्षा पुढे निघून गेले होते. त्या घाटाच्या रस्त्यावरती, वळणावरती मी एकटीच होते. त्यावेळेला उतरले मी. आणि अशा वेळेला तुम्ही किती सतर्क आहात, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप मॅटर करतो. कारण एकटं असताना बाईकवरून पडल्यावरती बाईक उचलायची आहे, तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे, बाईकला काही झालं नाही आहे, तुम्हाला काही झालं नाही आहे, त्याच्यानंतर हे सगळं सावरून तुम्हाला पुन्हा प्रवासाला निघायचं आहे. बरं,
ह्या सोलो राईड्समध्ये किंवा राईड्समध्ये जे काही होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असते आणि तसंच तुमच्या आयुष्याचंही असतं. आयुष्यात काहीही घडलं तरी त्याची जबाबदारी ही तुमची असते, तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करू शकत नाही. सो मला असं वाटतं की तुम्ही जे काही करताय ना ते मनापासून करा, त्याची जबाबदारी घ्या, त्यामुळे त्याची मिळणारी चांगली फळं ही तुमचीच असणार आहेत. बरं, जे तुम्ही करताय ते तुमच्या आवडीचं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं तुमचा असा एक आनंद मिळणार आहे, तुम्ही स्वतःला भेटू शकणार आहात. आणि शेवटी तेच असतं की तुम्ही स्वतःबरोबर किती कम्फर्टेबल आहात. आणि हे जेव्हा मी सोलो राईड्स करायला सुरुवात केली तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवायला लागल्या की आपण स्वतःबरोबर असताना आपण काय विचार करतोय, आपण स्वतःशी कसे वागतोय, स्वतःला जपतोय किती, स्वतःला शिकवतोय काय, सांगतोय काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं तुम्हाला कळत जातात. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात बाईक राईड नाही पण निदान सोलो ट्रॅव्हल केलंच पाहिजे. त्याच्यातनं खूप गोष्टी तुम्हाला आयुष्यात उलगडत जातात. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तिथे कसं होतं की मुलगी आहे, सो तिचं लग्न होणार आहे, सो ती पडली, धडपडली, काही लागलं, हातावर लागलं आहे, गुडघे फुटले, चेहऱ्यावर काही लागलं आहे, अरे बापरे, मग हिचं लग्न कसं होणार. किंवा चाकोरी बाहेरचं जर एखादी मुलगी काम निवडत असेल, म्हणजे करिअर म्हणून काहीतरी निवडत असेल, तर तिच्याकडे मग लग्न होईल की नाही. किंवा अनेक वेळेला कोणी पोलीस आहे, कोणी नेव्हीमध्ये आहे, कोणी आर्मीत आहे, किंवा आता मी ॲक्टर आहे, सो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. अगदी कोणी नातेवाईक असतील ज्यांना ह्या क्षेत्राचा गंध नाही आहे किंवा गावातले लोक असतात, तर ते अच्छा अभिनेत्री आहात तुम्ही, पण मग पोटपाण्यासाठी काय करता, हा प्रश्न येतो. पण हा प्रश्न पुरुषांना नाही विचारला जात. तो ॲक्टर आहे म्हटल्यावर की अरे वा ॲक्टर आहेत, पण मग स्त्रियांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन का, हे मला नाही कळत, अजूनही नाही कळत. म्हणजे आज आपण म्हणतोय की आपला समाज पुढारलाय, सुधारलाय, शिक्षित झालाय, ह्या अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही बदललेल्या नाहीत, ज्या मला खटकतात. कोणी माझ्याशी ह्या विषयावर बोलायला आलं तर मी प्रयत्न करते, पण समोरच्याची मेंटॅलिटी आपण बदलू शकत नाही. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी जितक्या लवकर बदलतील ना तितकं आपला समाज आणखीन सुधारेल. बरं, समाज सुधारेल ह्यापेक्षाही आपण आपल्यापासून सुरुवात करावी असं मला वाटतं. जेव्हा आपण आपली मेंटॅलिटी बदलू की नाही, हा पुरुष आणि ही स्त्री असं न बघता ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जे आवडतंय, जे रुचतंय ते ती करते, हा विचार जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल ठेवू ना तेव्हा कदाचित गोष्टी बदलतील. तेव्हा कदाचित स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि पुरुषांनी काहीही केलं तरी चालतंय, स्त्रियांनी काही केलं तर त्याच्यावर मात्र बंधन आहेत, ही विचारसरणी बदलायलाच हवी. अभिनेत्री जुई गडकरी. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यात आलेलं आजारपण, या आजारपणामुळे आई न होऊ शकण्याची भीती, लोकांचे टोमणे, अशी सगळी संकट एकत्र आली की एखाद्या स्त्रीची पुन्हा नव्याने उभी राहणे अशी सगळी संकट एकत्र आली की एखाद्या स्त्रीची पुन्हा नव्याने उभं राहण्याची उमेदच हरवून जाते. पण ती हरली नाही, ती खचली नाही. एका गंभीर आजाराशी झुंज देत ती उभी राहिली आणि पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होऊन स्वतःचा वेगळा ठसा उमटवायला लागली. तेव्हा पाहूया घराघरातल्या गृहिणींपुढचा आदर्श चेहरा म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिचा हा प्रेरणादायी प्रवास. कारण माझ्या बाबतीत तर सगळ्या गोष्टी विचित्रच झालेल्या होत्या. वयाच्या 27व्या वर्षी तुम्हाला तुमची गायनॅक सांगते की सी यू वोंट बी एबल टू हॅव बेबी वगैरे. सो मला तेव्हा असं झालं होतं की म्हणजे आपण सिंकिनच होत नाही आधी ह्या सगळ्या गोष्टींना. मुळात मी एकटीच होते गायनॅककडे जेव्हा मला हे कळलं तेव्हा. आणि मी ज्या प्रकारे माझ्या त्या डॉक्टरला रिस्पॉन्स देत होते तिला कळलं की ही मुलगी काय सिरियसली घेत नाही आहे आपण जे काय बोलतो ते. तर त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या आईला बोलव, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. आणि मला असं झालं होतं की मला कळलं आहे पण मला ते त्या लेवलला त्रास करून घ्यायचा नाही आहे. म्हणजे प्रत्येक मुलीची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते आणि माझा स्वभाव असा आहे की मी फार रडून बिडून किंवा असं नाही दाखवू शकत, मी माझ्यामध्ये राहते. सो मी आईला घेऊन गेले, त्यांनी आईला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला तेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी मालिका सुरू होती पुढचं पाऊल, त्याच्यामध्ये कल्याणीला मूल होणार असतं. सो सिक्वेन्स असा सगळा सुरू होता आणि माझं असं होत होतं की बापरे ही काय सिच्युएशन आहे ही, की मला पर्सनली असं सांगितलं जातं आहे माझ्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये आणि त्याचबरोबर ऑनस्क्रीन आय हॅव टू पोर्ट्रे अ मदर. सो हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं तेव्हा. म्हणजे एका ऑर्गनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी नव्हत्या, वेगवेगळे ऑर्गन्स माझे डॅमेज्ड होते, वेगवेगळे आजार होते एकत्र. आणि जेव्हा कळलं तेव्हा तर ऑफकोर्स कुठल्याही त्या वयातल्या मुलीला खूपच त्रास होऊ शकतो, मलाही झाला.
मी अगदीच तेव्हा 25-26 वय होतं माझं आणि शो पण अगदी व्यवस्थित पीकला होता, चालू होतं काम व्यवस्थित. आणि जेव्हा आपली बॉडी आपल्याला साथ देणं थोडं कमी करते एवढ्या कमी वयामध्ये, तेव्हा आपण मेंटली कुठेतरी आधी वीक व्हायला लागतो, फिजिकली वीक होण्याच्या पेक्षा. आणि मग माझ्या कामावरती त्याचा असर व्हायला लागला. डान्स शोज माझे कॅन्सल व्हायला लागले. मग तेव्हा एक गोष्टी करत अजून गुंतत गेलेले होते सगळे आजार. आणि खूप इंटेन्सिटी वाढल्यावर सगळ्या गोष्टी कळत गेल्या. एक्स-रे केला, मग MRI केला. त्याच्यात कळलं की मणका पूर्ण डिजनरेट झालेला आहे. म्हणजे मणक्याला जर का बघितलं तर ते मला तेव्हा म्हणाले, जेव्हा मी 23 वर्षाची होते, तेव्हा ते म्हणाले की 60 वर्षाच्या माणसाचा मणका आहे तुझा आत्ता. पिट्यूटरीमध्ये ट्यूमर प्रोलॅक्टिनचा झालेला होता, प्रोलॅक्टिनोमा ज्याला म्हणतात, ज्याच्यामुळे माझी फर्टिलिटी नीलकडे गेलेली होती. सो अशा एक गोष्टी घडायला लागल्या. थायरॉईड वाढलेला होता. त्यानंतर मला वर्टिगोचे सीजर्स व्हायला लागले. भरपूर फिट्स यायच्या मला तेव्हा, गरगरायचं सतत. आणि काय म्हणतो ना आपण की आडवं होऊन झोपताच यायचं नाही मला. कित्येक रात्री, कित्येक महिने मी बसून झोपलेली आहे. माझे जे ब्रेन सर्जन होते त्यांनी मला सांगितलं की जुई, मला असं वाटतंय की तुझ्या ब्लडमध्ये काहीतरी इन्फ्लेमेशन आहे, तर आपण ह्या टेस्ट करून घेऊया. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण करूया. आणि त्या टेस्ट केल्यावरती कळलं की मी RA पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच रुमाटॉइड आर्थरायटिस पॉझिटिव्ह होते मी. आणि ह्या आजारात असं असतं की तुमचीच इम्युन सिस्टीम तुमच्याच चांगल्या टिश्यूजवरती अटॅक करायला लागते. तुमचीच इम्युन सिस्टीम तुमच्या बॉडीच्या पार्ट्सला एकेका असर करायला लागते. आणि होतं कसं, ह्याच्यामध्ये तुमची हाडं येतात, तुमचे सांधे, तुमच्या बॉडीची एकूण एक म्हणतो ना आपण की सिस्टम, पूर्ण बॉडीची नर्वस सिस्टमपासून सगळी ह्या आजारामध्ये जॅम व्हायला लागते, बंद व्हायला लागते. आणि मग अशाने तुम्ही बेडरिडन होता एका पॉईंटला. सो मला हा आजार 7 वर्षांनंतर कळला. ज्यांना रुमाटॉइड आर्थरायटिस आहे त्यांनी त्रास होतो, मला मान्यच आहे. तुमची बॉडी जॅम होते. रोज सकाळी उठताना तुम्हाला काटकाट आवाज येत असतील सगळीकडनं, कळा जात असतील. पण प्लीज ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी थोडीशी एक्सरसाइज करा. सूर्यनमस्कार घाला, 5 घाला, 10 घाला, पण घाला. कारण त्याच्याने कसं आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत राहतं. तुमच्या बॉडीचे सगळे सांधे हे वर्क होत राहतात. म्हणजे योगामुळे मला फिजिकलीसुद्धा स्ट्रेंथ वाढत गेली, ब्लड सर्क्युलेशन नीट होत गेलं. आणि मग त्यानंतर 2-3 वर्ष गेली. मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिस करत होते. माझी बॉडी स्ट्रेंथ परत येत होती, मला जाणवत होतं. प्रत्येक वेळेलाच तुम्हाला जिमला जाऊन वजनं उचलायची गरज नसते. जे आपले मिथ्स आहेत खूप की वजनं उचला, नाही. तुम्ही तुमच्या बॉडीचं वेट कितपत उचलू शकताय तशा एक्सरसाइज करा. योगाची प्रॅक्टिस सगळ्यात बेस्ट आहे, ती करा. आणि मी सूर्योदय ते सूर्यास्त खाते. सो सकाळी रोजचं माझं 16 तासाचं इंटरमिटंट फास्टिंग असतं. मी संध्याकाळी 6:30ला जी जेवते ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सेटवर आल्यावर माझा नाश्ता होतो. दॅट इज माय फर्स्ट फूड. सो हे ना तुम्हाला गरज असते मध्ये एवढा वेळ देण्याची. भरपूर जास्त आपण बोलतो ना मेंटल एक्सरसाइजेस, ज्याच्यानी आपल्या मेंटल हेल्थला खूप जास्त फरक पडू शकतो. अशा सगळ्या गोष्टी मी खूप केल्या लॉकडाऊनमध्ये. मी माझा आहार पूर्णपणे बदलला. मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले. त्याआधीच झालेले होते. पण मी कटाक्षाने काय गोष्टी टाळायच्या हे लॉकडाऊनपासून ठरवलं. आणि मग त्यानंतर माझ्या शरीरावरती त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत गेला. कारण मी रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र एकच गोष्ट करत होते, ती म्हणजे स्वतःच्या बॉडीला कमांड्स देत होते. आणि कमांड्स म्हणजे काय की पॉझिटिव्ह टॉक करत होते स्वतःच्या बॉडीशी. आणि त्याचबरोबर अध्यात्माची पण जोड हवी. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या गुरुच्या लिटरली बोलतो ना पायावर सगळं सोडून देता की आता तू बघ काय ते, तेव्हा तोही सगळं करतो. आणि मी तेच केलं. सो एकूण काय आहे की देवच असं नाही, पण तुमच्या आयुष्यात कुठला तरी एक फोर्स असतो, एक एनर्जी असते ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि दॅट एनर्जी विल वर्क फॉर यू. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला माणूसच हवा आहे कोणीतरी आयुष्यात ज्यांच्याकडे तुम्हाला सगळं बोलायचं आहे. नसेल तर ठीक आहे, लिहून काढा गोष्टी तुम्ही. पण मग त्यासाठी आपण ना चुकीच्या माणसांकडे कधी जातो, चुकीच्या गोष्टींचा आपण आधार घ्यायला लागतो आणि मग चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही गरजच नाही आहे दुसऱ्या कोणाकडे सपोर्ट मागण्याची किंवा बोलण्याची किंवा मन मोकळं करण्याची. काही गरज नसते. देवाशी बोला, देवावर विश्वास ठेवा, त्याच्या पायावर एकदा मनापासून डोकं ठेवा आणि त्याला सांगा की माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, मी आजपासून तुझ्या पायावर सोडलेत. आणि तो बघून घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे माझा तो विश्वास आहे आणि माझ्या बाबतीत ते घडतं आहे. त्यामुळे माझा डोळे झाकून विश्वास आहे, पूर्ण डोळे झाकून. मला ही मालिका मिळाली ठरलं तर मग 2022ला. आणि त्यानंतर मी ठरवलंच होतं की आता आपल्याला देवानी एक पॉझिटिव्ह साईन दिली आहे, तर मग आता मागे वळून बघायचं नाही. आणि खूप जास्त मग मी कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ऑफकोर्स स्वतःची तब्येत सांभाळून. माझं इथे प्रोडक्शन पण खूप काळजी घेत असतं, पण स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी व्यवस्थित काम करू शकते आज.
तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझी जी कोर टीम आहे, माझं जे इनर सर्कल मेंबर्स आहेत, माझ्या फॅमिलीतले फ्रेंड्स, आणि त्यांनी मला जे हेल्प केलं आहे, सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे मी आज उभी राहू शकली आहे व्यवस्थित. मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन की नाही मला ह्याची गॅरंटी नव्हती, आणि त्यासाठी मी आमच्या ॲक्टिंगची युनियनची कार्ड्स असतात, ती आम्हाला दरवर्षी रिन्यू करायला लागतात. मी ते कार्ड पण रिन्यू केलं नव्हतं, कारण मला असं वाटलं होतं की मी जर जिवंतच राहिले नाही तर मी कार्ड रिन्यू करून काय करू. एका पॉईंटला ठरवलं स्वतःशी, कारण आपण रोज नाही रडत बसू शकत या गोष्टीवरून, आणि आपण जर रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नेगेटिव्हली रिस्पॉन्स द्यायला लागते. मग ती अजून त्रास स्वतःला करून घेते आपली बॉडी. त्यानंतर म्हणजे कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील गोष्टी तर त्याही होत नाहीत. त्यामुळे मी रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला, आणि एका पॉईंटला मी ठरवलं की बास, आज रडली आहे, ह्याच्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी नाही रडणार. तर मी लिटरली रोज फेस करते हा प्रश्न की लग्न नाही झालं, मग बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी. तर माझं एका पॉईंटला असं झालं ना की ठीक आहे, उशीर झाला आहे, मान्य आहे मला, ह्याच्या पुढे माझं लग्न होऊन माझी मुलं बाळं कधी, हे सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात. पण त्याचबरोबर ना मग मी पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या बघायला सुरुवात करते. आणि मी जसं नेहमी म्हणते की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्यात त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्यात, त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं हेही त्याच्या मर्जीनुसार घडणार आहे. आणि जेव्हा ते त्याच्या मर्जीने घडतं तेव्हा ते द बेस्ट असतं. त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर का अशा काही गोष्टी असतील, काही हर्डल्स येत असतील तर ठीक आहे, ॲक्सेप्ट करा, कारण तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्याच असतील. तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि हळूहळू गोष्टी सॉर्ट आऊट करा. नुसतं प्रेशर घेऊ नका त्या गोष्टींचं की अरे बापरे कधी होणार, कसं होणार, काय होणार, त्यामुळे प्रेशर घेऊ नका. आणि पण मला ना पूर्वीच्या गोष्टी एका बाबतीत खूप पटायच्या की वेळेत लग्न, वेळेत मूलबाळ, वेळेत सगळं तुम्ही सेटल होता. ही गोष्ट करेक्ट खूप चांगली होती, पण ती तेव्हाचा जमाना पण वेगळा होता. आता मुलींना बाहेर पडून ज्या लेवलचा स्ट्रेस आहे, ज्या लेवलच्या गोष्टी आहेत किंवा ज्या लेवलची आपल्या खाण्यापिण्याची पद्धती बदलल्यात, त्यामुळे तुमच्यामधली इन्फर्टिलिटी वाढणं आणि ही खूप लवकर वाढणं, खूप कमी वयामध्ये, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हल्ली मुला-मुली दोघांनाही फेस करावा लागतो आहे. आणि त्यासाठी मुलींना खूप जास्त प्रेशर येतं, कारण आपल्याकडे कसं आहे ना की ही स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मूलबाळ होतं, हे आपल्याकडे मानलंच जातं. आणि मग त्या स्त्रियांनी काय करायचं ज्यांना नाही होऊ शकणार आहे किंवा ज्यांना नको आहे, ती स्त्री नाही आहे का किंवा तिच्यामध्ये मातृत्व नाही आहे का, तर तसं नाही आहे. आणि ह्या गोष्टी तर मी खूप ऐकलेल्या आहेत की आता काय 30शी ओलांडली, आता मला तर आता म्हणतात 35शी ओलांडली, कधी लग्न करणार वगैरे. तर माझं असं होतं की हो ठीक आहे, होईल. मी तर माझं कंडिशनच वेगळी आहे, माझं प्रॉब्लेमच वेगळा असल्यामुळे मी समजावते आता सगळ्यांना. आणि ह्या सगळ्यामध्ये बेस्ट पार्ट इज माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे मला. जर तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी पॉझिटिव्हली उभी असेल ना तर तुम्हाला इतरांच्या बोलण्याचा त्रास होत नाही. पण आता मी ह्या फेजला आहे ना की माझा देवावर जेवढा विश्वास आहे, मी सांगते की मला ट्विन्स पण होतील, माझा तेवढा कॉन्फिडन्स आहे. आणि लकीली माझे रिपोर्ट्स चांगले यायला लागलेले आहेत सगळ्याच बाबतीतले. सो ही माझ्या बाबतीतली खूप पॉझिटिव्ह घटना आहे असं मी म्हणेन की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये माझे रिपोर्ट्स खूप पॉझिटिव्ह, चांगल्या अर्थाने पॉझिटिव्ह यायला लागलेत. आणि तसंच माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील हा मला कॉन्फिडन्स आहे आता. काही आहेत माझ्या आयुष्यात अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल मी आत्ता नाही सांगू शकणार, पण आई तर आहेच आहे. कारण मी जसं म्हटलं की शी हॅज ऑलवेज बीन लाईक अ बॅकबोन. म्हणजे मी शाळेत असल्यापासून, मी मुळात माझ्या पेरेंट्सपासून काही वर्ष लांब राहिलेली आहे. मी माझ्या आत्याकडे राहायचे शाळेसाठी, त्यामुळे मला माहिती आहे की माझी आई कशातून गेलेली आहे. मी तिच्याबरोबर राहिलेली नाही आहे, बट तिने मला नेहमी इन्स्पायर केलं आहे माझं बेस्ट देण्यासाठी. आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी असं आहे की बायकांना त्यांचं कॉर्पोरेट ऑफिसेसलासुद्धा त्यांना काही गोष्टींच्या बाबतीत ना थोडं काय म्हणतो आपण मुभा दिली जाते की मुलांचं करण्यासाठी. किंवा बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये डे केअर सेंटर्स आहेत हल्ली की जिथे बाळं घेऊन येतात बायका, ते सांभाळतात तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे जास्तीत जास्त पद्धतीने प्रकारे व्हायला पाहिजेत, जेणेकरून ती जी आई असते ना किंवा ती जी बाई असते तिचं लक्ष अर्धं ते मुलाकडे नाही राहणार, अर्धं घराकडे नाही राहणार. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर का ऑफिसेसनी किंवा वेगवेगळ्या संस्थांनी ह्या इन्कल्केट केल्या तर मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि त्याचबरोबर नवऱ्यांनी आणि घरातल्या सगळ्यांनी जर का हे आपलं घर समजून, आपली कामं समजून सगळं केलं तर मला नाही वाटत की कुठल्या बाईला किंवा कुठल्याही म्हणजे मुलीला ह्याचा प्रॉब्लेम राहील किंवा टेन्शन राहील. थँक्यू सो मच मला संधी दिलीत सगळं शेअर करण्याची. आणि तुम्हा सगळ्यांना पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, अगदी व्यवसायातही. आमचा मालिका चित्रपट निर्मितीचा तसा
जोखमीचा व्यवसाय. पण ती आली, तिने पाहिलं आणि ती निर्मिती व्यवसायात कंबर कसून उभी राहिली. ही गोष्ट आहे आपली लाडकी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची. अभिनेत्री ते उद्योजिका हा तिचा प्रवास कसा आहे हे तिच्या अनुभवातूनच जाणून घेऊया. मी ॲक्टर होते तेव्हाही मुलगी म्हणून मला चॅलेंजेस खूप आले होते. फक्त प्रोड्युसर झाले आहे म्हणून चॅलेंजेस जास्त येत आहेत तर असं नाही आहे. तर ॲक्टर म्हणून सुद्धा मला चॅलेंजेस भरपूर होते. आणि आता प्रोड्युसर झाल्यामुळे असं होतं आहे की फायनान्स अरेंज करा, मग बाहेर फायनान्सर्सना भेटा, बँकांमध्ये जा, तिथे लोनसाठी अप्लाय करा, किंवा एखादं लोकेशनसुद्धा ज्या वेळेला बुक करायचं असतं त्यावेळेला लोकेशन बुक करतानासुद्धा बऱ्याचदा असं होतं की पुरुष मंडळी एकमेकांशी बोलतात किंवा काय म्हणतात एक्स्ट्रा अमाऊंट कुठेतरी जेव्हा पाहिजे असते लोकांना तेव्हा ते डायरेक्टली महिलेशी बोलू शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की आम्हाला डायरेक्ट बोलता येत नाही आहे. आता मी इथे डायरेक्ट बोलू शकणं म्हणजे काय की काही काम करवून घ्यायचं असेल तर ती जी काही 100 रुपये फी असेल तर तुम्ही आम्हाला 120 रुपये द्या, आम्ही तुमचं काम पुढे करवून घेतो. सो ते 120 रुपये त्या बाईकडे कसे मागायचे? पुरुष असेल तर चला बाबा आपण डिनरला जाऊ, तिकडे एक ड्रिंक घेता बोलू. सो मी आता हे खूप स्पष्ट बोलते, पण हे अशा पद्धतीने केलं जातं. पण मला असं वाटतं की ती डील आहे, म्हणजे ते काम आहे. तर त्या कामासाठी जर पुरुषाबरोबर बसून अरे आम्ही 100 रुपये घेतो तुमचं काम करण्यासाठी, अजून आम्हाला 20 रुपये द्या, आम्ही लवकर काम करून देतो, आणि ती जर डील अरे देवा कसं काय बाईकडे मागतो असं करणारच नाही कोणी. कारण ते बिझनेस आहे आणि तो बिझनेस सगळ्यांना जमतोय. तो बाईलाही तितकाच जमतोय, तो पुरुषालाही तितकंच जमतोय. जर आपण स्त्री पुरुष समानता म्हणतोय तर मला नाही वाटत की असं काही जर आलं तर बाई ती घेऊ शकणार नाही किंवा ती डील क्रॅक करू शकणार नाही. ऑफकोर्स आपण फक्त ज्या वेळेला ही कामं करत असतो म्हणजे आपल्या क्षेत्रामधली ती सोडून आपली घरातली सुद्धा कामं आहेत आपल्याकडे आणि ती सुद्धा आपल्याला मॅनेज करायची असतात. तर ही जी तारेवरची कसरत आहे ती करण्यासाठी मी असं म्हणेन की मला अनेक चॅलेंजेस आलेले आहेत. पण सगळ्यात सोपा मार्ग मला जो मिळाला आहे तो म्हणजे माझा नवरा. त्याने मला खूप सपोर्ट केलेला आहे. तेजस ऑलवेज सपोर्टिव्ह टू मी. त्यामुळे हे दोन्ही बॅलन्स करणं खूप सोपं जातं. तर मी त्या महिलांना नक्कीच महिलांपेक्षा त्या महिलांच्या नवऱ्यांना मी सांगेन की त्यांनी प्लीज सपोर्टिव्ह राहा. कारण दोन्ही गोष्टी सांभाळणं ही खूप सोपी गोष्ट नसते. सो तुम्ही प्रोड्युसर असू द्यात किंवा ॲक्टरची शिफ्ट तरी 12 तासांमध्येच संपते. प्रोड्युसर हा 24/7 अवेलेबल असायला लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधले निर्णय असतात. हे सगळं बॅलन्स तेव्हाच होतो त्यावेळेला ज्यावेळेला घरातली लोकं तुम्हाला खूप मदत करतात, खूप सपोर्ट करतात. सो मी असं म्हणेन माझ्याकडे तरी ती सपोर्ट सिस्टीम म्हणजे ऑफकोर्स तेजस आहे. तो बॅलन्स करायला मदत करतो. मी असं म्हणेन की जन्मजात बाईला एक शक्ती मिळालेली आहे, एक मॅनेजमेंट पॉवर मिळालेली आहे जी निसर्गानेच तिला दिलेली आहे की हे मॅनेजमेंट जे सगळं आहे ते तिच्या डोक्यात चालू होऊन जातं. मग ती बाहेर काम करो अथवा न करो, गृहिणी म्हटल्यानंतर सुद्धा ती घरात छोटे थोडे पैसे तांदळाच्या डब्यात ठेव किंवा पुस्तकांमध्ये ठेव किंवा कुठेतरी लपवून ठेव. हे लपवणं म्हणजेच पुढची तडजोड असते. सो ते सेविंगसुद्धा ती करायला लागली असते आणि त्याच्यातून ती स्वतःसाठी काहीतरी साकारू शकते किंवा स्वतःच्या फॅमिलीसाठी. सो मी म्हणेन की हे परमेश्वराने बाईला दिलेली ही देण आहे. मला हे फार प्रकर्षाने सांगायचं की आपल्याकडे असं समज आहे की निर्माती झाली की ती आता खूप बिझी आहे आणि आता ती अभिनय नाही करणार किंवा आता आपण तिला अभिनयासाठी विचारूयाच नको. सो मला असं वाटतं की हे असं नाही आहे. ऑफकोर्स सुरुवातीला एखादी कोणतीही गोष्ट तुम्ही नवीन कोणताही बिझनेस चालू करता त्यावेळेला त्याला वेळ द्यावा लागतो थोडा. तो एकदा वेळ दिला आणि तुम्हाला टीम तुमची चांगली मिळाली की तुम्ही पुन्हा तुमच्या कामावर रुजूही होऊ शकता. तुम्ही ते सोडणं म्हणजे एक मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं असं मी नाही म्हणणार. काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट कमी करावी लागते. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं खूप असतं. तर निर्माती झाली ना मग अभिनयासाठी वेळच नाही. अरे तुम्ही या, बोला, विचारा.
त्याहीमुळे मला असं झालेलं आहे की नाही, हा एकमेव पोटापाण्यासाठी उपयोग नाही, तुम्हाला जोडधंदा हा असायलाच पाहिजे. मग तुम्ही तुमचं पॅशन अजून कशात आहे ते शोधा. माझं प्रोड्युसर होण्याचं एक पॅशन होतं आणि माझं अजूनही फूड हे माझं प्रचंड मोठं पॅशन आहे की मला बनवायला जेवण आवडतं, मला घालायला आवडतं. सो आय डोंट नो, माझं असंही स्वप्न आहे की छोटं मोठं काही रेस्टॉरंट स्वतःचं असावं किंवा काय, पण ती नंतरची गोष्ट. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करेन, काय जसं होईल तसं. पण मला असं वाटतं की मग जोडधंदा पाहिजे. इन्स्पिरेशन म्हणजे माझ्यासाठी माझे वडील, माझी आई आणि आईची आई, म्हणजे मी तिला दादी म्हणायचे, खरं तर ती नानी, बट मी दादी म्हणायचो. सो दादीकडनं मी शिकले की काय म्हणतात त्याला, की माणसं जोडायची कशी. आई आणि माझे वडिलांकडनं बिझनेस आला आहे माझ्याकडे, की कशा पद्धतीने करायला पाहिजे, कुठे इमोशनल पार्ट पण असायला पाहिजे बिझनेस करतोय तर, आणि प्रॅक्टिकल पण पार्ट असायला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी कशा समतोल बांधून तो चालला पाहिजे. कारण आपल्याकडे काम करायला आलेले व्यक्ती हे आपले नोकर नाही आहेत. आपण पे करतोय म्हणून ते आपले नोकर नाही आहेत, तर ते आपले कुटुंबीय आहेत. ते आपली ही एक दुसरी फॅमिली आहे ज्याच्या बरोबर आपण जगतोय आणि आपण 16-16, 18-18 तास राहतोय. खूपदा मला असं म्हटलं जातं की अरे तू लेडी रणवीर सिंग आहे का, असेही कमेंट माझ्याकडे येतात की तू इथे पण आता डान्स झाला, आता इकडे गेली, तिकडे गेली, अरे काय तू काय करते, तू थकत नाही आहे का. सो ती एनर्जी जी आली आहे ती माझ्या आईकडनं आली आहे. आणि मी आत्ता असं म्हणेन की या तिघांच्या नंतर माझ्या आयुष्यामध्ये इन्स्पायर करण्यासारखी आता एक नवीन व्यक्ती आलेली आहे, ती म्हणजे तेजस. आणि ऑफकोर्स अजून एक व्यक्ती आहे की जिला मी कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही, ती म्हणजे सुप्रिया, माझी सख्खी बहीण. जो मी असं म्हणेन की जेव्हा केव्हा मी म्हणजे अपसेट झाले, डल पडले किंवा काय झालेलं आहे, त्या वेळेला सुप्रियाने मला खूप बूस्ट केले. खूप बूस्ट केले. माझ्या पर्सनल लाईफमध्ये छोट्या छोट्या मुमेंटला गेली. आता किती, तीचं वय आता 34-35 आहे. सो 35 वर्ष ती माझ्या आयुष्यामध्ये ते काम सतत करत आलेली आहे. त्यामुळे ना ती कुठे दिसत नाही, पण ती कायम माझ्याबरोबर असते की नाही ताई, आता खूप दिवस झाले नाटक केलं नाही आहेस, ताई प्लीज कर ना, प्लीज कर ना, प्लीज कर ना. बिग बॉसमध्ये जाणं हे तिचं स्वप्न होतं, जे मी तिच्यासाठी म्हणून तिकडे गेले. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी करत गेले. सो आता मी असं म्हणेन की येस, आता माझ्या आयुष्यातला तेजस एक माझा छान स्ट्रॉंग पिलर आणि माझी एक फॅमिली. माझा माइंडसेट असा आहे की 100% आपण बिझनेस करताना, मोस्टली आता मी बिझनेस करते त्यामुळे मला ते लक्षात येते, स्त्री पुरुष समानता अजूनही तिथे नाही आहे. बाईचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. त्याच्यानंतर सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी आपणच विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर बाई कोणत्याही कारणासाठी डिपेंडंट नको. आत्ताही जसं मी म्हणते, मला हा सगळा सपोर्ट आहे, पण हा जर माझा सपोर्ट सगळाच काढून घेतला तर ऑफकोर्स मी हलणार आहे. पण एका पॉईंटनंतर मी स्टेबलसुद्धा होऊ शकते, कारण ती माझी मेंटॅलिटी आहे आणि ती मी असं म्हणेन की ही परमेश्वराने बाईला दिलेली एक ताकद आहे. सो सपोर्ट असणं उत्तम, आपण सपोर्ट घेणं उत्तम, डिपेंडन्सी नसावी असं मला फार वाटतं. की हे गेले तर आता मी मरून जाईन असं नाही होऊ शकत कोणत्याही ठिकाणी. तर मला वाटतं की या गोष्टी डेफिनेटली बदलायला पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे भले महिन्याला 2,000 रुपये का कमवेना, पण ते 2,000 रुपये तुमचे. त्या 2,000 रुपयांसाठी ना तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडे, ना तुमच्या नवऱ्याकडे, ना तुझ्या बहीण भावांकडे, कोणाकडे काही मागायची गरज आली नाही पाहिजे. आज तुम्ही डिसिजन घेऊ शकता तेव्हाच, आणि तुम्ही स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकता जेव्हा तुम्ही मॉनिटरी स्ट्रॉंग लेवलवर स्ट्रॉंग असाल. सो त्याच्यासाठी काही करोडची जायदाद पाहिजे किंवा करोडो कमवतोयची गरज नाही. एक जुजबी 2 वेळेचं जेवण सुटेल इतके पैसे जरी असले तुम्हाला, तर आपोआप तुमचा तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो की आता मी छप्परसाठी, माझ्या डोक्याच्या छप्परसाठी सुद्धा काम करणार. अभिनेत्री अश्विनी महांगडे, तिने साकारलेली शिवकन्या राणू अक्का आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
शिवविचारांचं हेच बीज तिने आपल्या आयुष्यात रुजवलं, अंगी बाणवलं आणि अभिनेत्री ते समाजसेविका हा तिचा वेगळा प्रवास सुरू झाला. रयतेचं स्वराज्य या संस्थेमार्फत सुराज्य उभं करू पाहणारी अश्विनी आपल्याला काय सांगते ते ऐकूया. मुळातच मला असं वाटतं की आपण सगळेच एका समाजाचा भाग आहोत आणि आपण जे पण काही कार्य करतो ते समाज चांगल्या किंवा वाईट पद्धतीने घेत असतो. आणि मी पसरणी एका छोट्याशा गावातून इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. माझे वडील हे स्वतः सामाजिक कार्य करायचे आणि मला कुठेतरी असं वाटतं की ते त्यांच्याकडूनच आलंय. एक किस्सा सांगते की माझे वडील जेव्हा गेले तेव्हा काही मंडळी जे आपल्याला दुखवट्यासाठी येतात आपल्याला समजून सांगण्यासाठी, तर काही मंडळांमध्ये एक आमच्या पसरणीमधलेच काका होते जे खरं तर आम्हाला शांत करण्यासाठी आले होते. पण जेव्हा ते घरी आले तेव्हा ते सांगत होते की माझ्या मुलाची आणि माझी भांडणं झाली आणि मी नानांना फोन केला तरी ते दुसऱ्या मिनिटाला घरी यायचे त्यांच्या हातातलं काम सोडून आणि सांगायचे असं असं नाही करायचं, हे असं करायचं. तर हे सगळं आपण शिकत जातो. मुळातच आपल्या आजूबाजूला समाजात काय घडतंय हे सगळं शिकत जातो. मी जे पण काही घेतलं ते मी माझ्या वडिलांकडून घेतलं, आईकडून घेतलं. स्वराज्य रक्षक संभाजी सारखी मालिका असेल जी आयुष्यात आल्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की 4 माणसं मला ओळखतायत. मी जे बोलतीये ते जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या आयुष्यात कुठेतरी ते उतरवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मला असं वाटलं की मी जे बोलतीये ते मी खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्वक केलं पाहिजे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान खरं तर ही संस्था व्हावी किंवा सामाजिक संस्था व्हावी हे खरं तर माझे होणारे आहो आहेत त्यांचं एक स्वप्न होतं. आणि कुठेतरी त्यांनाही असं वाटत होतं की स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये राणवक्कांची भूमिका केल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना इतिहास समजलेला आहे आणि ते खूप आदरपूर्वक आपल्याकडे बघतायत. तर त्यावेळी त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपण काहीतरी कार्य करून त्यांना दाखवलं पाहिजेत. आणि याचमुळे ही संस्था स्थापन झाली. आणि मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा 19 फेब्रुवारी 19ला आम्ही रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली आणि प्रतापगडावर आम्ही पोस्टर, त्याचा जो लोगो आहे तो लॉन्च केला होता. त्यावेळी मनातही हाच विचार होता की शिवविचार जितके मी समजले, जितके मी जाणते तेच फक्त पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. ते संपून नकोच जायला, ते पुढच्या पिढीपर्यंत रुजवणं गरजेचं आहे आणि लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देण्यासाठी म्हणून ही सामाजिक संस्था आहे. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एका वेळी एकाच ठिकाणी थांबायचे. म्हणजे जसं मी आई कुठे काय करतेचं शूट करते, पण बाकीच्या वेळेमध्ये मला अनेक फोन येतात. मला त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्या अडचणी मला समजून घेतल्या पाहिजेत. कारण तुम्ही दरवाजा उघडला ना तुमच्या घराचा, तर जेवढी माणसं दिसत आहेत तेवढी माणसं त्यांच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही एका वेळी 100 माणसांचे प्रॉब्लेम्स नाही दूर करू शकत, पण मी एका वेळी एका माणसाला तरी त्याच्यातून थोडंसं बाहेर काढू शकते. तर हे सगळं मॅनेज होतं कारण माझ्या आजूबाजूला जी माझी माणसं आहेत ती खूप मेहनत करतात. मुळातच एक गोष्ट सगळ्यात आधी क्लिअर करते की जेव्हा ही सामाजिक संस्थेची स्थापना झाली तेव्हा कुठेही आम्हाला बाहेरून किंवा सरकारकडून आम्हाला एक निधी मिळेल आणि मग आम्ही काम करू हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला सामाजिक संस्था म्हणजे फक्त एक होतं की एक छत्र उभं करतोय, त्याच्या आत माणसं येऊन उभी राहू शकतात, त्याच्या आतून तुम्ही काम करू शकता, हेच फक्त होतं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी सामाजिक संस्थांबद्दल ऐकतो, पण आत्तापर्यंत आम्ही जे पण काम केले ते आम्हा दोघांच्या खिशातून जे पैसे येत होते त्यातून केले. आणि आता तर प्रतिष्ठानची मंडळी इतकी वाढली आहेत की आम्हाला बाहेर कुणालाही पैसे मागायची गरजच नाही पडत. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महिलांनीच नाही तर प्रत्येकाने अवेअर असणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही 10 लोकांचं ऐकताय त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर योग्य अभ्यास करून स्वतःचं मत हे तयार केलं पाहिजे. पण आत्ता लोकांना तितकासा वेळ नाहीये, फक्त आपण ऐकतो आणि त्याच्यावर रिॲक्ट करतोय. तर मला असं वाटतं की महिलांनी जास्त विचार केला पाहिजेत. सगळ्यात जास्त वोट महिलांचं आहे, त्यामुळे त्यांनी जास्त विचार करणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की महिलांनी जास्त उमेदवार महिला असाव्यात ज्यांनी उभं राहावं, कारण स्वतःची मतं मांडणं हे महिलेला खूप छान पद्धतीने जमतं. तर महिलांना मी हेच सांगेन की अवेअर राहा या सगळ्या गोष्टी
भविष्यात जर संधी मिळाली तर राजकारणात यायला आवडेल का, तर मी राजकारणात ऑलरेडी आहे. कशी, तर मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातला सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्ही कितीही काही म्हणा, कुणी आमदार आहेत, कुणी खासदार आहेत, त्याहीपेक्षा त्यांना निवडून देणारा हा सगळ्यात मोठा. त्यामुळे मी राजकारणात आधीपासूनच आहे. आणि संधी मिळाली तर निश्चितपणे मला असं वाटतं की माझाही आवाका वाढेल आणि लोकांसाठी काम करायला मला आवडेलच. अभिनय क्षेत्रातलं बोलणेस तो तुमच्या विचारात असला पाहिजे. जसं मी आत्ता राजकारण्यांविषयी ठाम मत मांडलं की आता तुमचं काय सुरू आहे आणि तुम्हाला काय हवंय राजकारणाकडून, हे या मंडळींनाच कळत नाही. ही दिग्गज मंडळी आहेत राजकारणातली. मला असं वाटतं की एका अभिनेत्रीने हे मत मांडणं हे पण बोलणेसच आहे. कामाच्या बाबतीत म्हणाल तर एखादी, आपण जसं बऱ्याच ठिकाणी ऐकतो की त्या व्यक्तिरेखेची ती डिमांड होती, मागणी होती, म्हणून मी तशा पद्धतीचे कपडे घातले, किंवा हल्ली ज्या पद्धतीच्या शिव्या दिल्या जातात वेब सिरीजमध्ये आणि मुलींच्या तोंडातून, किंवा ते त्यांचं स्वीकारणं आहे. मी एक सांगते, म्हणजे अभिनेत्री म्हणून जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर एक ट्राय केला होता, खरं सांगते की आता एक ऐतिहासिक भूमिका केली आहे ना, आता थोडंसं नॉर्मलला आलं पाहिजे, तर थोडं वेगळं फोटोशूट करूयात, वेगळं कॅरेक्टर करता येईल. आणि मी ते फोटोशूट केलं आणि मला त्याच्यावर सगळे कमेंट्स अशा येत होत्या की ताई साहेब, आम्हाला आमच्या राणूअक्का साहेबांना असं बघायला नाही आवडणार, तुम्हाला खूप कामं मिळतील, खरंच मिळतील. बरं, ते कमेंट्स पण करत होती जी पण मंडळी, ती कधीच एकेरी बोलत नाहीत, ते कायम ताई बोलतात. आणि ते फोटोशूट केल्यानंतर मला असं झालं की ही मंडळी आपल्याला जे मानतायत तो विचार बरोबर घेऊन जाऊ, की माझ्यातला कलाकार मला जे सांगतोय की मला वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत, तो विचार बरोबर घेऊन जाऊ. आणि या दोन्हींचा मध्य गाठण्याचा प्रयत्न केला की मला नाही बोल्ड लुक करायचं, कारण मला मी त्याच्यात कम्फर्टेबलच नाहीये. म्हणजे प्रत्येकाला विचार आपले मांडण्याची जी काय म्हणतो मोकळेपणा दिला जातो, हो आमच्या घरात दिला, तो माझ्या आईला दिला. आणि तिने ते छान पद्धतीने शेती सांभाळली. नानांचा बिझनेस सुद्धा, नाना नाहीये तरी आता ती खूप छान पद्धतीने सांभाळतीये. म्हटल्यानंतर मग मी बाहेर कुठे जाऊ, ज्या बाईला मी बघितलंय माझ्या लहानापासून, जसं की मी मुलगी म्हणून तिच्या आयुष्यात आले, तशी ती आई म्हणून माझ्या आयुष्यात आली. आणि आमच्या दोघींचा आई आणि मुलगी हा प्रवास एकाच वर्षाने वाढत 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 गेला. त्यामुळे तिच्यातलं ते बाई पण, तिच्यातलं ते आई पण, हे मला कायम प्रेरणा देतं. प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे. किती दिवस घरात बसून राहणार आहात, थोड्याशा स्वतःसाठी जगा. मी जिथे कुठे जाते मी प्रत्येक महिलेला हेच सांगते. तुमच्या आवडी निवडी होत्या, त्या तुमचा संसार सुरू झाला, मुलं बाळ झाल्यानंतर त्या कुठेतरी मागे राहत असतील, तर आता त्या जगा, बाहेर पडा, उद्योजिका व्हा, राजकारणात जा, ती प्रत्येक गोष्ट करा जी तुम्हाला आनंद देते, पण बोलत्या व्हा. ज्यावेळी तुमच्या हातात पैसा येतो त्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकता, तो तुम्ही साठवू शकता, कारण तीच तो पैसा साठवू शकते, योग्य मार्गात गुंतवू शकते. आणि म्हणूनच मी सगळ्या महिलांना सांगेन की जी जी गोष्ट ज्याने तुम्हाला समाधान मिळतं ती गोष्ट तुम्ही करणं खूप गरजेचं. आजही अनेक महिला समाजाच्या काही विशिष्ट चौकटींमध्ये, बंधनांमध्ये अडकल्या आहेत. त्यांना मुक्त करण्यासाठी, नवं आकाश, नवं क्षितिज देण्यासाठी आपणही त्यांच्या पाठीशी, खरं तर फक्त पाठीशी नाही, त्यांच्या जोडीने, साथीने उभं राहायला हवं. तेव्हा चला आजच्या या महिला दिनी आपणही संकल्प करूया, महिलांचा सन्मान करूया. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.